नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे लाडकी बहिणी योजना या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. माझी लाडकी बहिणी योजना अतिशय महत्त्वाची अपडेट्स याविषयी घेऊन आलेलो आहे. 11 जानेवारीची सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींना देण्यात येत आहे. सर्वात मोठी खुशखबर अशी आहे की जी मकर संक्रांतीचं बोनस मिळणार आहे ते वाणाच्या स्वरूपात मिळणार आहे. आता या ठिकाणी मिळणार आहे त्या संदर्भात माहिती. सर्वांना खुशखबर. मकर संक्रांतीचा सण आहे आता, तर या संदर्भात मोठा बोनस या ठिकाणी लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे. पाहू शकता, मागे 9,000 रुपये बोनस मिळालेले आहे. 6,000 रुपये तुम्हाला वाटप होणार आहे. कशा पद्धतीने, काय महत्त्वाची माहिती ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. काही ठीक 4 वाजतापासून या ठिकाणी वाटप जे आहे ते सुरू होणार आहे. तर त्याची माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे. जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुम्हाला माहिती समजणार नाही. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्व महिला भगिनींनी विनंती आहे की लाईक करून सबस्क्राईब नक्कीच करा. अशाच नवनवीन मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर पण करा. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा प्रकारे. जेवढ्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात तेवढ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला शेअर करायचा आहे. लगेच सर्वांनी शेअर करून टाका. महत्त्वाची माहिती या संदर्भात, मकर संक्रांतीच्या या बोनसच्या संदर्भात काय महत्त्वाची माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर थोडेही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी महत्त्वाची माहिती आहे ती आपण या ठिकाणी समजून घेऊया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. बघा, राज्य सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांची सुरुवात केली होती. आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळणार याची घोषणा केली होती व ती घोषणा पूर्ण करून लाडक्या महिलांना 1,500 रुपये महिना मिळाला सुद्धा आहे. आता यामध्ये वाढ पण होणार आहे. 2,100 रुपये पण मिळणार आहेत. बरं, तुम्हाला 2,100 रुपये पण दिले जाणार आहेत. 1,500 रुपयांमध्ये 600 रुपयांची वाढ होणार आहे. आता ही 600 रुपयांची वाढ कोणकोणत्या महिलांना पाहिजे तुम्ही लगेच कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. जेणेकरून आतापर्यंत सरकारने 6 हप्त्यांची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केली आहे. आतापर्यंत 6 हप्ते आले आहेत. म्हणजेच काय, 9,000 आलेले आहेत. सर्व महिलांना 9,000 आलेले आहेत. त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. महिलांना आतापर्यंत 9,000 आलेत. 6 हप्त्यांचे त्यांनी 9,000 रुपये मिळालेले आहेत. काही महिलांना 4,500 रुपये मिळाले आहेत. तर काही महिलांना 6,000, तर काही महिलांना 9,000 मिळालेले. नक्कीच कळवा तुम्हाला किती रुपये मिळालेले आहेत. लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम तसे आतापर्यंत 9,000 आलेले आहे. महिलांना आतापर्यंत 0 रुपये, ज्या महिलांना काहीच आलेलं नाही त्यांनी पण नक्की कमेंट करा. 9,000 मिळालेले आहेतच. बऱ्याच महिलांना या लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत. त्यांना नवीन संधी सरकार देईलच. महिन्याचा हप्ता, सर्वात मोठी बातमी या संदर्भात. आताची सर्वात मोठी बातमी, या जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच जमा केला जाण्याची शक्यता आहे. आता हा हप्ता केव्हा मिळणार आहे तर बघा, तुम्हाला काय वाटतंय? संक्रांतीचा सण आता या ठिकाणी बघा, 14 जानेवारीला संक्रांत आहे. मकर संक्रांती आहे. मकर संक्रांतीच्या आधी तुम्हाला अकाउंटला, खात्यात हप्ता जमा झाला पाहिजे का? तुम्हाला जर वाटत असेल की मकर संक्रांतीच्या आधीच पैसे आले पाहिजेत तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, मकर संक्रांतीच्या आधी पैसे आम्हाला हवेत. सरकारला पण समजेल की महिला भगिनींना पैशाची गरज आहे. सर्वच महिलांनी लिहून पाठवायचं कमेंट बॉक्समध्ये. बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा, लवकरच पैसे जमा व्हावेत या संदर्भात डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर आता काही महिलांना जानेवारी या योजनेचा लाभ मिळणार नाही.
अशी बातमी पसरवलेली आहे, पण त्या बातमी कानावर न घेता ते बातमी खरी नाही हे सरकार निर्णय घेतील त्यानंतर कळवण्यात येईल. अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानंतर सरकारने या योजनेसाठी काही अटीसुद्धा केलेल्या आहेत. बघा, ज्या अटी आहेत त्या GR नुसार आहेत. ठीक आहे. नव्याने काही अटी आलेल्या नाहीत. त्यानुसार लाभार्थी महिला जर इतर कोणत्याही सरकारची योजना लाभ घेत असेल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे कोणत्या महिलेला लाभ घ्यायचा हे आता तुम्हाला त्या ठिकाणी ठरवावं लागेल. महिलांना मिळालेला लाभ पुन्हा दुसऱ्या योजनेमार्फत मिळणार नाही. महिलांना 1500 रुपये मिळणार नाहीत. म्हणजेच इतरत्र दुसरी कोणतीही योजनेचा लाभ घेत असल्यास या महिलांना हा लाभ मिळणार नाही. महाराष्ट्रातील रहिवासी नसाल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला ही इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसावी. एकच योजनेचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे आणि ती म्हणजे लाडकी बहीण योजना. महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. सरकारी कर्मचारी असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिलांच्या कुटुंबात 4 चाकी वाहन आहे त्यांना सुद्धा या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. PM किसान योजना तसेच नमो शेतकरी योजना यांचा लाभ घेत असाल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 7वा हप्ता कधी जमा होणार? तर बघा, नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता अजून महिलांच्या बँक खात्यावर जमा झालेला नाही. मकर संक्रांत सण बघा, मकर संक्रांत सण काही दिवसानंतर म्हणजेच 14 तारखेला येणार. सणाचे औचित्य साधून राज्य सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार का? याबाबत लाडक्या बहिणींमध्ये उत्सुकता आहे. तुम्हाला पण उत्सुकता असेल, प्रतीक्षा असेल. पैसे केव्हा येणार? याआधी जर आपण पाहिलं तर रक्षाबंधन, भाऊबीज या मुहूर्तावर सरकारने लाडक्या बहिणींना ओवाळणी दिली होती. आता सरकार लाडक्या बहिणींना संक्रांतीचे वाण वाटप करणार आहे. संक्रांतीला तोंड गोड करणार आहे. हे पण त्या ठिकाणी पाहावं लागेल. त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय, संक्रांतीच्या आधी पैसे आले पाहिजे का? तुम्हाला जर लाडकी बहीणचा हप्त्याचे पैसे हवे असतील तर असे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता बघा, पैसे केव्हा येऊ शकतात. जर पैसे केव्हा येऊ शकतात सांगता येत नाही. रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा येऊ शकतात. आज बघूया. आपण जर पाहिलं तर रक्षाबंधन असेल किंवा भाऊबीज असेल यामध्ये आपण सणाच्या अगोदर पैसे आलेले म्हणजे यावेळेस पण मकर संक्रांतीचा जो सण 12 तारखेला आहे त्या निमित्तानं आधीच पैसे वाटप करण्याची शक्यता आहे. आज नंतर उद्या परवा या 3 दिवसामध्ये केव्हाही पैसे यायला सुरुवात होऊ शकते. ती केव्हा होईल सांगू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला 4 वाजल्यापासून सुरुवात होऊ शकण्याची शक्यता आहे. तुम्हाला पैसे यायला सुरुवात नक्कीच झाल्यानंतर सर्वप्रथम कळवा. आणखी एक महत्त्वाची अपडेट्स अशी आहे की सरकारकडून आलेले पैसे हे त्वरित राज्य सरकारकडे देण्यास येऊ शकतात. आता आपण पाहूया. बघा, संपूर्ण अपडेट्स संपूर्ण जी माहिती आहे ती या ठिकाणी मी प्रॅक्टिकली सांगत असतो. बघा, नवी दिल्ली. केंद्र सरकारने देशातील सर्व राज्यांना परतावा जारी केला आहे. भांडवली खर्चाला गती देण्यासाठी विकास आणि कल्याणाशी संबंधित खर्चांचा वित्तपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला या निधीचं वाटप केलंय. केंद्राच्या अर्थ मंत्रालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली. केंद्र सरकारकडून निधी आल्यानंतर डेव्हलपमेंटला पण त्या ठिकाणी चालना मिळेल आणि त्यासोबत लाडकी बहीण योजनेसाठी पण जे निधी आहे त्यांनी त्या ठिकाणी पूर्णपणे तरतूद जी आहे ती केली जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचा हप्ता हा केव्हाही जमा होऊ शकतो. त्यामुळे लाडक्या बहिणींना SMS किंवा चेक करत राहायचे आहे. तुम्हाला पैसे आले असतील, ज्या महिलांना पैसे येतील त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे की आम्हाला पैसे मिळाले. कोणत्या जिल्ह्यामधून आधी मिळाले ते नक्की कळवावे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा.
तसेच सर्व महिला भगिनींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. धन्यवाद.